याची आम्ही कल्पना दिली होती. तुम्ही आता दुसरा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं या रिपोर्टच्या विषयी कार्यवाही झाली की नाही. दुर्दैवानं मला असं म्हणावं लागेल की मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कारण हा रिपोर्ट झाल्यानंतर मला कोणीही येऊन ब्रीफिंग दिलं नाही की बाबा तुमच्या रिपोर्टच्या आधारे आम्ही हे केलेलं आहे. आमची अपेक्षाच नव्हती. पण आज असं आहे की ज्या लोकांची जबाबदारी होती त्यांनी आमच्याबरोबर कामं केलेली आहेत. मला माहिती आहे सगळे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. परंतु जर तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये जे नाही आहे ते समजायचं असेल तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. तशी चर्चा झालेली नाही आजपर्यंत. म्हणजे तुम्ही रिपोर्ट दिल्यापासून आजपर्यंत सरकारमधल्या कोणीही महत्त्वाच्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांपासून तुमच्याशी किंवा बालचंद्र यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही? काही चर्चा केलेली नाही. तुम्ही आता असं म्हणालात की रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या पलीकडे जाऊन काही गोष्टी सरकारला समजवण्याची गरज होती. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, असं काय होतं जे तुम्ही रिपोर्टमध्ये लिहिलं नाहीत? दुसरं म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही असं म्हणाला होतात की आम्ही कॉन्फिडेन्शियल असं लिहून एक लिफाफा मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो लिफाफा त्यांनी उघडून वाचला का, नंतर बघितला का, पण आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, एक तर रिपोर्टमध्ये न लिहिलेल्या अशा काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सरकारला सांगणार होतात, दुसरं म्हणजे हे कॉन्फिडेन्शियल प्रकरण काय आहे? नाही, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. लिफाफा का दिला होता की रिपोर्ट मुख्यमंत्री वाचतील की नाही आम्हाला माहिती नव्हतं. कारण ह्या लोकांना इतकी कामं असतात आणि व्यस्त असतात. म्हणून एक थोडंसं आयडिया हे दिलं होतं की बाबा ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि दुसरं आता मी सांगू शकतो, त्यावेळेला मी बोलू शकलो नाही, की आमच्या मते मुंबई आयलँडवर कशा तऱ्हेने संभाव्य हल्ला होऊ शकतो. आणि आम्ही जे पाहिलं होतं ते एका लिमिटेड एरियामध्ये होतं, CST कोलाबा. पण आम्ही त्याच्यामध्ये असा विचार केला होता की समजा असाच मुंबईच्या बाहेर, मुंबईच्या आत आणि मुंबईच्या बाजूला झाला तर तो आपण काय करणार आहोत. कारण ही जी आहे चिंचोळी पट्टी, एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला बंदर आहे, दुसऱ्या बाजूला रायगड आहे आणि तिसऱ्या बाजूला नवी मुंबई आहे. तर असा एक आम्ही विचार केला होता की कोणती संभाव्य ठिकाणे आहेत जिथे हल्ला होऊ शकतो आणि मग तुम्ही पोलीस यंत्रणेचं काय करणार. कारण ह्या वेळेला त्यावेळेला संबंध पोलीस यंत्रणा कमिशनरचं ऑफिस जवळ होतं, CSTच्या समोरच होतं. इथे सुद्धा लिओपोलच्या समोरच पोलिसांचं स्टेशन आहे, कोडावा पोलीस स्टेशन. त्यामुळे ते लवकरात लवकर जाऊन कार्य करू शकले. त्या बाबतीत आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे रिपोर्टमध्ये. या तऱ्हेने त्यांनी क्विक रिॲक्शन केलं. परंतु आमच्यासमोर चिंता अशी होती की असाच हल्ला जेव्हा व्यापक स्वरूपात 3-4 ठिकाणी झालं तर काय करणार. कालचा जो हल्ला झाला, एक दादरला झाला, 2 इथे झाले. हे इथे जे झाले ते जवळ होते, 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर. दादरचा जरा दूर होता. म्हणून आम्ही त्याचा विचार केला होता आणि त्याच्याविषयी काय सिनेरिओ होऊ शकतो याची कल्पना दिली होती. मला जे आठवतं त्याच्यावर मी सांगतो. कारण खरं सांगतो तुम्हाला, तो रिपोर्ट दिल्यानंतर मी तो परत रिपोर्ट वाचला नाही. कारण वाचायची कशासाठी, जर काही चर्चा करायचं असेल तर वाचायचा, नाही तर दुसरी सुद्धा कामं आहेत, दुसरी सुद्धा कार्य आहे. पण सरकारने चर्चाच केली नाही. आता तुम्ही विचारता तो तुम्हाला उत्तर देतो, माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. माझ्याशी जाऊन द्या, पण ही बालचंद्रन जे आहेत ते पोलीसमधले आहेत. त्यांनी मुंबईमध्ये काम केलेलं आहे डेप्युटी कमिशनर म्हणून. त्यांना मुंबईच्या प्रत्येक गल्लीची माहिती आहे आणि ते रॉचे चीफ झाले. भारत सरकारमध्ये सेक्रेटरी सिक्युरिटी झाले, म्हणजे हायेस्ट लेवल, ज्याच्यावर प्राईम मिनिस्टर अवलंबून राहतात. मी सचिवाला कमीत कमी त्यांना बोलवा, कोणी त्यांना बोलवलं नाही. आणि माझी तक्रार जर असेल ती त्यांच्याविषयी आहे. रामप्रधान महत्त्वाचे नाही आहेत, कारण माझा अप्रोच जनरल होता, ओव्हरऑल होता. नॅचरली माझ्या बॅकग्राऊंडच्यामुळे, माझ्या पार्श्वभूमीवर. परंतु जो अधिकारी ज्यांनी आयुष्य घातलं, आणि आपल्याला माहिती आहे पी बालचंद्रला भेटायला अमेरिकेहून 9/11चे लोक, कमिशनचे लोक येऊन भेटले आणि त्यांना विचारलं की तुमचा अनुभव सांगा
आणि आम्ही काय करू. त्यांना अमेरिकेला बोलवलं आणि त्यांना तिथे कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली की असं झालं तर तुम्ही कसं हँडल केलं, तुमचे काय निष्कर्ष आहेत. आता त्यांना योग्य वाटलं, आपल्या इथे कोणाला वाटलं नाही. कदाचित त्यांना वाटलं असेल की हा रिपोर्ट आहे दुसरा रिपोर्ट सारखा, ठीक आहे दफ्तरी ठेवला म्हणजे चालेल. काही कार्यवाही झालं नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण काही काही टर्म्स अशा होत्या की याच्यावर मंत्रालयामध्ये कार्यवाही करायची होती, काहीमध्ये मंत्रालय आणि DGच्या ऑफिसमध्ये करायची होती, काहीमध्ये DG ऑफिस आणि कमिशनर ऑफिसच्यामध्ये करायची होती, आणि काहीमध्ये ज्याला आपण अँटी टेररिस्ट स्क्वॉड जे म्हणतो त्यांचं आणि कमिशनर ऑफिस आणि DG ऑफिस यांचे काय संबंध असावा ह्याच्याविषयी होतं, आणि ते महत्त्वाचं होतं. आणि त्याविषयी काही झालेलं आहे असं मला वाटत नाही. पण आपण जरूर विचारा, जे आज सत्तेवर आहेत त्यांना जरूर विचारा की ह्याच्याविषयी काय करताय. कारण की जे झालेलं आहे ते वाईट झालेलं आहे, त्याला प्रतिक्रिया लोकांनी दिलेली आहे. आणि माझ्या मते हे जे मुख्यमंत्री आलेले आहेत ते आल्यापासून फार सिरियसली काम करत आहेत, चांगलं काम करत आहेत असं माझं मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे. पण त्यांनी सुद्धा अजून तुम्हाला बोलवलेलं नाही. नाही, मला बोलवलं नाही तुम्ही किंवा बालचंदर, ती माझी तक्रार नाही आहे. मुख्य म्हणजे एकंदर अप्रोच काय आहे तो त्याने ठरवला पाहिजे. आणि आज जर बोलवलं आज परिस्थिती बदललेली आहे. ह्या गोष्टी 3 वर्ष राहत नाही. 3 वर्षामध्ये संबंध टेररिझमचा जो मॅप असतो त्यांच्या थिंकिंगचा, कारण टेररिझम म्हणजे काय, कोणीतरी विचार करून आपल्यावर हल्ला केलेला आहे, त्यांच्या विचारापर्यंत तुम्ही जर पोचू शकला नाहीत तर या सगळ्या स्टडीला काही उपयोग नाही आहे. मग ते पोस्टमॉर्टमसारखं आहे की बाबा हा मनुष्य मेला कसा, याच्या कोणचा लिंब नाही आहे. किंवा काल लहाने साहेबांनी स्टेट केलं, डॉक्टर लहानेने सांगितलं की एका माणसाच्या भोवती तारा होत्या, महत्त्वाचं होतं. पण त्या पोस्टमॉर्टम आहे, पोस्टमॉर्टममध्ये काही शिकण्यासारखं असतं. पण त्याच्यापेक्षा अशी जर झालं तर मुख्यतः टेररिस्ट काय विचार करतात, कोणत्या प्रकारचे टेररिस्ट आपल्या आसपास आहेत आणि निर्माण होऊ शकतात याविषयी विचार करणं शक्य आहे. मी आपल्याला सांगतो की मी काही फार इंटेलेक्च्युअल असं क्लेम करत नाही, पण 1987 साली मला हॅरोल्ड लास्की लेक्चरसाठी यांनी बोलवलं. बॅरिस्टर यांचे होते टाटाचे, त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही द्या. त्याच्यामध्ये एक मुद्दा मी मांडला होता आणि तो माझ्या अनुभवावर होता चीफ सेक्रेटरी म्हणून. मी चीफ सेक्रेटरी असताना पाहिलं होतं सगळे जे मुंबईचे प्रश्न आहेत